त्याच्या मानावरच्या जखमेबद्दल त्या इन्स्पेक्टर जामकरला काहीच सांगायचं नाही. अजिबात नाही. अरे मी तर म्हणतो त्याचा विशेष काढायची गरज नाही. इन्स्पेक्टर जामकर पुढं. नाहीतर तो इन्स्पेक्टर जामकर आपल्या देव माणसाला उगाच त्रास देईल. मला फक्त भीती काय माहितीये का, दारूच्या नशेत आपल्या तोंडातून काय जाय नको. इन्स्पेक्टर जामकर पुढं. अरे मी तर दारू प्यालो तर इन्स्पेक्टर जामकर समोर काहीच बोलत नाही. अरे वा, चांगला कार्यक्रम चाललाय वाटतं. हा, मी आलेलं आवडलेलं दिसत नाही तुम्हाला. असं कसं? अहो तुमची वाटच बघत होतो मी. आता त्याला म्हणलं की अरे जामकर साहेब कुठे दिसत नाही. तर अहो तुम्ही आले का नाही, लय मजा येते बघा. कसं ते आम्हाला तुम्हाला पाठवलं. तुम्ही समोर नसली तरी मला तुम्ही दिसता आणि असं वाटतं तुम्ही पाहिजे इथं पाहिजे. मला जामकर साहेब पाहिजेत, मला जामकर साहेब पाहिजेत. मी विचार केला तुम्ही आता माझ्या समोर बघा कसं असतंय. पुढच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही. नाही असंच बोलय हो. सेम. दोघांना बघितलं की असं वाटतं किती चांगली माणसं भेटलीत आपल्याला. कालच्याला फार बरं वाटतं की इतक्या जीवाभावाची मित्र आपल्याला भेटले. दुसरी गोष्ट, तुम्हाला दोघांना बघितली की असं वाटतं की काय दोस्ती, मैत्री असावी तर अशी. इतकी घट्ट मैत्री, म्हणजे राम और श्याम, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, श्रीराम लागू, मीनाक्षी शेषाद्री. दोघ नाही तिघ, अमर, अकबर आणि अँथनी. तिघं कोण? मी अमर, मी अकबर, आणि अँथनी? गोपाळ. ए बा, अहो आम्ही गोपाळसाठी आम्ही का नाही काय बी करू शकतो. आज तुम्हाला सांगतो आपलं काय ठरलंय, इन्स्पेक्टर जामकर समोर गोपाळ बद्दल काय बोलायचं. अरे हा, मी आता इन्स्पेक्टर मार्तंड जामकर नाहीये. एक साधा असा एक मार्तंड जामकर आहे बघा. कपडे सुद्धा किती साधे आहेत. वर्दी तरी आहे का माझ्या अंगावर? मार्तंड जामकर, मला तुमचं दोस्त समजा ना. जसं अमर अकबर अँथनी आहे ना, तसं अमर अकबर अँथनी पांडुरंग. इतकं सोपं आहे. अरे हा, अरे वर दिस नाही अंगावर. अरे दोस्त आहे ह्यो आपला, हे मारतड जामकर. अरे. अरे मंग्या, आपलं काय ठरलं होतं, इन्स्पेक्टर जामकरला काय सांगायचं नाही. पण येतो आपला दोस्त मार्तंड जामकर आहे, ह्याला आपण सांगू शकतो की अमर अकबर अँथनी पांडुरंग. हा प्राईक, आम्हाला का नाही ते इन्स्पेक्टर जामकरने मानावर जखम असलेला माणूस